या सगळे मंडपामध्ये येऊन या तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो. पोरं सोरांनी या तुम्हाला जनगण मन शिकवायचंय. हॅलो लांब बसा पण समोर बसा. मला पाठी मागायला काय दिसायला बाळांना. जेथे गुडघे असतील त्यांना पाय लांबविण्याची पूर्ण परवानगी आहे, कारण माझे गुडघे दुखतात. सबसिडी घेऊ नका, लाजू नका. खरोखर आपल्या ईर्ष्य समाजामध्ये जसे हरी संप्रदायाचे तीर ढोकीचे गोरोबा काका होते, त्याने नाचत नाचत लेकरू तोडवलं तर त्याला माहित नाही तल्लीन होऊन, तसेच आमच्या ईर्ष्य समाजाचे गाजलेले पाकरसांगीचे महाराज तीर ढोकीच्या महाराजांसारखं नाचून कीर्तन करतात. त्याला असंच अवश्य मिळू दे आणि असेच कीर्तन कराय, त्याचे शरीर महादेवानं सुखरूप ठेवू दे अशी विनंती मी करतो. चला सत्य संजय महाराज. हॅलो हॅलो
बरेच लोक विचारलेल्या महाराज घुंगरान जाऊ का ड्रेस आणला. आता उमांडाचं काम आहे की ड्रेस घेऊन या घुंगरे घेऊन या. मी कशाला पळवलं घेऊन येऊ. बरोबर आहे. आधी सांगत असतो तर मी घुंगर ड्रेस सगळं सोंग आणलं. सांभारगा या पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी चालत आलेला अखंड शिवनाम सप्ताह. पुण्यक्षेत्र का म्हणतो की काशी नाही रामेश्वर नाही तरी परंतु पुण्यक्षेत्र का हा शिवाहार शिवाहार क्षेत्र पुण्यधाम कधी बनतं. जिथं पुण्यवंत राहतात ते क्षेत्र पुण्यवंत बनतं. पुण्यवंत तोची देश केला वास शिव भक्ते नसे बांधकाशी थारा वाराण यमदूतांचा. आणि म्हणून संवर्गा त्या पुण्यधामाच्या ठिकाणी हा किती वर्ष झाला ना 27 वर्षापासून चालत आलेला अखंड शिवनाम सप्ताह. आम्ही मागे बऱ्याच हाजऱ्या लावल्यात पण मध्ये ते कोरोनाचा काळ होता त्यामुळे आमची हाजरी लागली नाही. क्षमा असावी. आज सेवेकरता संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली यांच्या गाथ्यातील 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. शिवाहार त्या महादेवाला पंचाचार्यानंतर वंदन करू का. त्यांचं काय कृत्य घेतलं. त्यांनीच सांगितलंय. परमरेषा सांगितलंय. पारमेश्वर आगमात सांगितलंय. सूक्ष्म आगमात सांगितलंय. काय सांगितलंय. माझ्यापेक्षा माझे भक्त मला प्रिय आहेत. ते जर रस्त्याने चालले तर मी खडे वेचतो असं परमरेषेच्या 16व्या अध्यायात परमात्मा पार्वतीला सांगतात. कुणाच्या दारात वाटत ते खडे वेचतात भक्ताच्या. आणि म्हणून देवाला वंदन करण्याच्या अगोदर माझं वंदन नमस्कार माझा श्रुती नमस्कार माझा श्रुतीला नमोरा. नमस्कार माझा श्रुतीला नमोरा. नमस्कार माझा श्रुतीला नमोरा. नमस्कार माझा श्रुतीला नमोरा.
नमस्कार केले. आता कोणाला? स्त्री पुरुष आबाल वृद्ध स्थळीय परस्थळीय सर्वांना कोटी प्रणाम केलेला आहे. आता हे उभं राहिलेले आहे, हे उभं राहिलेले आहेत, हे बसलेले आहेत, त्याला नमस्कार करावा. ही काय भजना कीर्तन? आमच्या कीर्तनाचे हे लोक नाही. हा बसलेल्याला काय नसतंय. मामा राहू द्या, बसा जाग्यावर एका. शिवाहार शिवाहार भजनाचे नाही म्हणलो मी. मग कुठले येत? अरे हे वाजवणारे पिटी मृत उभं राहणारे टाळकडी हे गांधर्व वेदाचे उपासक आहे. आणि गांधर्व वेदाच्या 3च गोष्टी आहेत. एक नृत्य, दुसरं गायन आणि तिसरं वाद्य. ही त्या परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याची ही 3च गोष्टी कुणाच्या मुख्य बरं का? गांधर्व उपासकांच्या आहेत. आणि म्हणून इथं जेवढेही टाळकरी आहेत, आता कुणाकोणाचे नाव घेऊ, माझ्या घड्याळात 10 वाजले म्हणून नावं न घेता आता विनेकरी भोजन पुरस्कार घेतला आम्ही, तर अन्नाचं घ्यावंच लागते. म्हणजे इकडला घ्यावंच लागते, इकडे घ्यावं लागते. त्याच्यापेक्षा माझा सगळ्याला आता ह्याच्यानंतर कुणाला नमस्कार करावा? एक जण राहिले बघा, की घरी झोपलोय आणि मोबाईल ठेवून बसलोय, त्याला नमस्कार. आणि 4था नमस्कार, ओम नमो दी सदाशिव. ओम नमो दी सदाशिव सर्वदेवाची आदेवा, सर्वदेवाची आदेवा, सर्वदेवाची आदेवा. ओम नमो दी सदाशिव सर्वदेवाची आदेवा, सर्वदेवाची आदेवा, सर्वदेवाची आदेवा. सदाशिवाला नमस्कार करायचा आहे. हा नमस्कार मोठा लांब आहे. किती लांब नमस्कार आहे? निदान 15 मिनिट लागते ह्या नमस्काराला. तो सदाशिव शिव परमात्मा ज्याला वेदानं उपनिषदानं आगमानं संहितेनं सर्व धर्मांनी गायलं, त्यांचं शॉर्टकट सांगत चालणार आहे. तुम्हाला माहित नाही त्यातला माझा प्रकार नाही. शिवाय शिव परमात्मा भोळा सच्चिदानंद आशुतोष भगवान, त्याला भगवान विष्णूने त्याची पूजा केली. एक कमळ कमी पडलं, डोळा वाहिला, हे सगळ्यांना कथा म्हणतात. रघुकुल टिलकामध्ये रघुवंशामध्ये प्रभू रामचंद्राच्या अगोदर राजा भगीरथानं महादेवाला प्रसन्न करून गंगा भूलोकी आणली. विष्णू परमात्मा शिवभक्त होते, राम भगीरथ शिवभक्त होते. मामा का करायला तुम्ही? काय अडचण आहे? प्रभू रामचंद्रापर्यंत सगळे शिवभक्त होते. बरं, भगवान कृष्ण परमात्मा महायोगी होते. त्यांना जे ज्ञात नव्हतं ते त्यांनी उपमन्यू ऋषीला विचारलं, शिवभक्ती कशी करावी, पाशुपत व्रत कसं करावं. भगवान कृष्ण परमात्मानं उपमन्यू ऋषीला विचारलं. आणखी सांगतो तुम्हाला, बरेच लोक म्हणतात भगवद्गीता कृष्णाने लिहिली, भगवद्गीता कृष्णाने लिहिली. नाही, भगवद्गीता आणि पारमेश्वर आगम यांच्यामध्ये फार साम्य आहे. कशामुळं? स्वतः भगवान कृष्ण परमात्मा
ते आगमाचे अभ्यासक आणि शिवभक्त होते. त्यांनी केली, विठ्ठलानं केली त्याचं सांगायची गरज नाही. मस्तकी घेऊन शंकर उभा राहिला विटेवर. तर आता सगळ्याचं सांगत बसण्यापेक्षा महाकवी कालिदासानं म्हणलं आपल्या काव्यामध्ये, वागर्थाविव संप्रक्तो वागर्था प्रतिपत्तये जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वर. वेदानं म्हणलेलं आहे. बरं आणखी जाऊ द्या म्हणली की आम्हाला माहित नाही म्हणजे शाळेतले पोरं तिकडे लांब होते. ते शाळेत गेले गेले चड्डी घातलेली असते आहे. ते काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता. काय म्हणतात? ही माझी मुलं शाळेत गेलात. मी शिक्षक होतो. बाबा बसलेत पुढं. मला जरा भेट बोलावं लागतं. कारण हेडमास्टर असल्यानंतर पोरवाला कसं बोलतात तेव्हा. गण ही उपाधी कुणाला आहे? कुणाला गण म्हणतात? विष्णू जय सुंकड आहे पुरी पुरी सुंकड माझ्या काढण्याची ती या रामाच्या दूताला शिवगण म्हणत नाही, कृष्णाच्या दूताला शिवगण म्हणत नाही, विठ्ठलाच्या दूताला शिवगण गण म्हणत नाही. जे जे शिवाचे दूत आहेत त्यांना गण शिवगण असं म्हणतात. बरोबर आहे? इथपर्यंत कळलं? जन हे सगळे जमलेले जन नव्हे, पूर्ण भारतातले हे जन आहे. जन हे गण आहे. जन पुढचा शब्द बघा, जन गण. हे जन गण आहे म्हणजे शिवदूत आहे. आणि यांची मन, कोणाची मन? या जनगणाची मन कुणाकडे आहेत? अधिनायकाकडे आहेत. कोण आहे अधिनायक? फक्त आणि फक्त भगवान शिव परमात्मा अधिनायक आहे. आणि हे गण म्हणतात, जनगण म्हणतात, ते अधिनायक तुझा जय हो जय हो जय हो. अधिनायक जय हो. भारत भाग्य विधाता. तुझ्यामुळं भारत भाग्य विधाता झाला. महादेवामुळं, शिवलिंगामुळं. हो 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 हो. भारतातल्या देवळाची संख्या मोजली. सगळ्या देवाची मंदिरं एकीकड आणि शिवाची मंदिरं एकीकड, तरीही बरोबरी होत नाही. मुद्दा नंबर 2, भारतातच नव्हे तर जगामध्ये शिवमंदिरं कुठं कुठं आहेत? एका आचार्यानं पोवाडा केलेला आहे. ते तुम्हाला वाचून जातं, तो मला काय गायला येत नाही. विष्णुकांचित हो मध्येमध्ये मध्येश्वर शिवलिंग नमुनेदार. तिथं एकम जम जम नावाची विहीर. तिथे शिवलिंग तुझे मजेदार. युरोपात शिवलिंग फार बकस्मी प्रियस म्हणतात. रोमन कॅथॉलिक पंथ इटलीवर तेथे शिवलिंगाची पूजा करणार. फिजिशियन देश एटिशा नगर तिथं शिवलिंग आहे अनिवार. निनिवा शहर पहा मजेदार. तिथे एशियर शिवलिंग लिंगेश्वर. राहू यहुदी देशात अनेक गावी शंकर. अफगाणात आफ्रिदिस्थान. चित्राल काबूल वलख बुखार तिथे शिवलिंग आहेत फार. त्याची म्हणती पंचशेर. पंचशेर एवढंच नव्हे तर त्याला पंचवीर म्हणतात. भारतात नव्हे तर जगात आहे. त्या रवी किडीला हा पोवाडा आहे. आम्हाला संशोधनात सापडलाय PDF वर. याची प्रिंट काढलेली आहे आणि हे थोड्या दिवसामध्ये तुम्हाला हा पोवाडा ऐकायला मिळेल. आणि हा पोवाडा
सदानंद करत श्रीमद जगद्गुरु पंचाचार्याचा पोवाडा सुरुवातीला पंचाचार्याचं वर्णन आहे. हे सगळं वाचून दाखवले माझ्या डोळ्याला बरोबर दिसत नाही. आणि म्हणून मी म्हणेन की हा परमात्मा शिव सगळ्या विश्वाचा आहे. आणखी बरंच सांगायचंय. कीर्तन राहिलं तर राहिलं. भारताचं ब्रीदवाक्य काय सांगा? सत्यमेव जयते. सांगा सांगा. सत्यमेव जयते. आणखी सत्यम शिवम सुंदर. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. बरं 26 जानेवारीला काय कोणता दिवस म्हणतात? प्रजासत्ताक दिन म्हणतात. पण त्याचं खरं नाव गणतंत्र दिवस असा आहे. 26 जानेवारी. म्हणून भारताच्या ब्रीदामध्ये शिव आहे, जनगणनेमध्ये शिव आहे, प्रजासत्ताकामध्ये किंवा 26 जानेवारीच्या मध्ये गणतंत्र दिवस म्हणून आहे. असा खरा आहे. तुम्हाला एवढी प्रमाणं दिलेत, एवढे पुरावे दाखल केलेत. तुम्ही न्यायाधीश आहात. तुमच्या पुढे मी न्याय मागतो आहे. कशाचा न्याय मागतोय? कशाकरता न्याय मागतोय? एवढं सगळं सत्य आहे. आणखी मला पुढे सांगायचंय. 18 पुराणापैकी 12 पुराण हे शैव पुराण आहे. 4 वेद शिवपर आहेत. 28 आगम शैवागम आहेत. एवढा असून सुद्धा कुणाच्या गळ्यात दिंग आहे तर कुणाच्या, कुणी पट्टा वडतंय तर कुणी वडील. धनवंत पुत्र छत्र आहे आणि बाहेर फिरते. आंधळ्याला हो पांगळ्याला भाजी आणि सांगे कीर्तनाची चिंता करू नका. तुम्हाला प्रस्तावित हे कळलं पाहिजे. आणखी सांग. एका मुलीला तिच्या बापानं तपचक्कर मेनू, आंब्याचे झाड, वर्ग देखणं, सरकारी नोकरीमध्ये निकुलता एक बघून नोकरीला बापाने त्या मुलीला दिलं. लग्न झालं. मुलगी नांदाय गेली. मग नवऱ्याच्या घरी बसावं का शेजाऱ्याच्या जाऊन बसावं? मालकाच्या नवऱ्याच्या घरी. नवऱ्याच्या घरी बसा. बरोबर. दुसरी गोष्ट, स्त्री किंवा प्राण्यामध्ये गाय, म्हैस हे जे आदी प्राणी आहेत यांच्या उदरात गर्भ असतो. त्यावेळेस सत्यचित्त आनंद, सच्चिदानंद परमात्म्याचं प्रतिबिंब त्या गर्भात पडतं. म्हणून माऊल्या 7व्या महिन्याच्या पुरीला चोर टोळे करतात. बरोबर. 9व्या महिन्यात डोहाळे जेवण करतात. त्याच्या पुढे माहिती आहे का तुम्हाला? आता माहिती. त्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो माझ्या गळ्याचं जेवण. त्याच्या पुढलं माहिती नाही. मी सांगतो ऐका. आतापर्यंत चुकलात, आता चुकू नका. त्या डोहाळे जेवणामध्ये त्या गरोदर मुलीच्या ओटी भरताना 5 सुवासिनी पाहिजे का? पण त्या दीक्षा घेतलेल्या असल्या पाहिजे का?
मुद्दा नंबर 1. त्या सुवासिनी पदराचीच साडी नेसलेल्या पाहिजे. का फॉलो काय ती म्हणते ती पदराला चलत नाही. कोंडा पदराचंच साडी असली पाहिजे. तिला सुवासिनी म्हणतात. कारण माझी पार्वती सुवासिनी आहे. कारण तिचा शिव कधी जन्मला नाही, कधी मेला नाही. म्हणून नव्याच्या पौर्णिमेला तुम्ही गण आणि सुवासिनी, बरोबर. आणि म्हणून तुम्ही जर सुवासिनी असाल, पहिला मुद्दा दीक्षा झाली पाहिजे. साडी हे पदराची असली पाहिजे. तिनं वटी भरावी. एका बाईने विचारली, महाराज म्हणली तुम्ही लय कीर्तनात बोलत आहो म्हणली. काय सुवासिनी राहावी, सुवासिनी राहावी, दीक्षा झाल्या राहावी. आणि त्या पुढच्या नवऱ्याच्या काळात निघत नाही ती म्हणली. म्हणून माई बापू, धर्माच्या काही खुणा आहेत का? काटेकोरपणे पाळल्या तर भलं. बरेच लोक म्हणतात देवाचं नाव घेतलं की मोक्ष मिळते. होणार नाही. पुढे सांगेन मी, मोक्ष होणार नाही. क्रिया आणि ज्ञान दोन्ही सायमल्टेनियसली म्हणजे बरोबर चाललं पाहिजे. ते परमेश्वर सांगते वाचता का नाही परम देवाकडे सांगा. तुम्ही कोण कोण वाचता हातवर काढा. एकच जरी वाचत असेल तर उन्हाळ्याची सुट्टी आहे. बब्या, पिंटी, पिंट्या, 8 वर्षाची परमेश्वर परमेश्वर शिमूड काढायला त्याला वाटलं होतं. आणि कामाचे तेवढे घरी तंबाखू. मला म्हणतात महाराज तुम्ही 82 वर्षाच्या होता. मी म्हणलं होय. नाचत आहो कसं तेवढा. तुम्हाला सांगत होतो मी, शास्त्र किंवा धर्म काटेकोरपणे पाळावा. उदाहरण सांगतो. एक विद्वान ज्योतिष्य होता. त्याची बायको गरोदर होती. दोघच घरात. ती मधल्या खोलीत होती आणि बाहेर होता. तिचं पोट दुखायला लागलं. ह्याला कळलं पण ही गडी काय करणार आहे म्हणतो. त्यानं बायकोच्या हातात लिंबू दिला. लिंबू करायचं नाही. आणि म्हणला तू प्रसूत झाली, बाळ बाहेर आलं उदराच्या की लिंबू बाहेर टाकला. पलगावर नव्हती केलं त्या काळात. कुठले पलगाव? जमिनीवर पोतांतर्याला त्याच्यावर मच्छर. प्रसूत झाली, तिनं लिंबू टाकली की लिंबू दाराला थडकला की महागायला. पुन्हा घेतली, पुन्हा टाकली. पुन्हा टाकलेला लिंबू त्या ज्योतिषाच्या हातात पडला. त्याने वेळ बघितला आणि त्यावर बघितला तर हे पोरग बापाच्या मुळावर निघाला. त्यानं रानात भिल्लाला नेऊन दिलं ते पोरग. पुढं काही दिवसानं 18-20 वर्षानं ते आता आपल्याकडे काही नाही. बाहेरचं पोरग बी आता लय तमाशा झालाय धर्मामध्ये. बाळ कीर्तन कसले बाळ कीर्तन लाज तरी वाटत. तेव्हा ती पोरग उभारलं ना बारकं, त्याच्यावर बारकं लेकरं कीर्तन. तिला धिरड्या करता येत नाही. धिरड्या कसं का दोषा ती बी कीर्तन करते. एका बाईने परवाला तुला सांगितलं कीर्तन. म्हणजे कीर्तनाची परंपरा शिवयोगी म्हणून सांगितल्या काळापासून झालेली आहे. त्या भृंगीला का चुलीत घालव का आम्ही? म्हणजे अनाधिकारी उभा राहिल्यानंतर नको ते सांगून जातात आणि समाजामध्ये हे चुकीचं पायंडा जातो आहे. वर्ष झालं त्यांना बाणपोऱ्या झाला. त्या भिल्लाने आपली लोक गोळा केली आणि त्याला युद्ध करायला शिकवली. त्यानं राज्य करूला राजावर स्वारी केला आणि एक राज्य जिंकून घेतला. आणि कर्मधर्म स्वयंवरा तो ज्योतिष्याने ते
त्याने त्याच्याकडे दिलं होतं त्या भिल्लाकडे लेकरू तो गाठ पडला. म्हणजे कोण आहे मला राजा? तिथे बुवा हा तुमचाच पोरे आहे म्हणले. घरी जाऊन बायकोला विचारलं, लिंबू बरोबर टाकली होतीस का? म्हणजे पहिल्या वेळेस टाकले, माघारी आला. दुसऱ्या वेळेस टाकले, क्षणाचा विलंब झाला आणि म्हणून पुत्र दुसऱ्याकडे गेले. त्याच्याकरता बरेच लोक म्हणतात, काय म्हणतात, हातभर नसता इथे बरं म्हणतात, का इथं लावले काय नाही, का इथं लावले काय नाही लावले. आणि म्हणून मला म्हणतात, महाराज तुम्ही एवढे म्हातारे झाला नाचता का बरं, तुम्हाला लाज वाटत नाही का? मी म्हणलं येताना घरी ठेवून येता म्हणलं, लाज लोक लाज बारी थोडी रे पाणी, लोक लाज बारी थोडी रे पाणी, लोक लाज बारी लाज बाळगू नका. आतापर्यंत मी वंदन करत कुणापर्यंत आलेलो आहोत की आम्ही सूक्ष्म प्रमाणे धर्माचरण करावं. आता याच्या पुढे वंदन करायचं लय लोकांपुढे कोण कोणाचं भगवत्पाद रेणुकाचार्यांनी पंचाचार्याच्या नंतर जर भारतात कोण महान व्यक्ती झाला असेल, शरण झाला असेल, पंचाचार्याच्या नंतर म्हणतो आणि बकेश्वराच्या अगोदर म्हणतोय, त्यांचं नाव आहे निजगुण शिवयोगी. किती लोकांना नाव माहित आहे? कारण ते महाराष्ट्रातले नव्हते, कर्नाटकातले होते. अरे परंतु त्यानं ग्रंथ लिहिले, विवेक चिंतामणी, कर्ण हसुगे, पद्यावली या ग्रंथाचं, निजगुण शिवयोगीच्या कन्नड ग्रंथाचं मराठीत ओवीबद्ध भाषांतर शांतलिंग स्वामी शिखर शिंगणापूर यांनी केलं. त्याच्यानंतर तेवढी ती महात्मा बसवेश्वर हे सगळ्याला माहित आहे, कमी माहित आहे. त्याच्यानंतर वैरागी ती अक्का महादेवी माता काय केली? सोनं नाणं देऊन दिलं. कोणते अलंकार होते? वस्त्र अंगावर नव्हतं. तिला प्रणाम. उत्तराज गवई कर्नाटकातला 200 वर्ष 250 वर्ष झालं. हा जन्मता आंधळा होता. गायनामध्ये भारतात क्रमांक पहिला होता. त्यानं गुरु केला. तोही आंधळाच होता जन्मता. का बरं केला हे कळते का तुम्हाला? मी इकडून बटन दाबलं की तिकडे कोणती घंटी वाजते. कसं? आणि मी जर खड्ड्यात असलो तर रेंज येत नाही ना, तसं रेंज यावी लागते परमार्थामध्ये. त्याने आंधळाच गुरु केला. त्या उत्तराज गवईनं बसव पुराण लिहिलं. त्याच्यामध्ये वेळा वीरशैव लिंगायत हा शब्द आहे. माझ्याकडे ते पुराण हिंदीमध्ये उपलब्ध आहे, तुम्हाला दाखवलं पाहिजे. आणि उगच्या बिना कामाची भांडतून संन्यासी होते. शिवाय संन्यासी होते. एका जागी राहत होते. दोघांजवळ एकच पात्र होतं, भीक मागायचं. काय झालं? दोघांचं भांडण झालं. ते म्हणजे वाईट राहतो. म्हणजे समजदार होता.
काय राहिलं तर राहा म्हणजे काय आपल्यापेक्षा काय जमीन काय जायचं नाही म्हणलं भिक्षा पात्र आहे मला पाहिजे म्हणलं त्याने म्हणलं घेऊन जा तुला नका म्हणला तुझा अर्धा भाग मला माझा अर्धच पाहिजे कोणावर ना त्याला अर्धन ह्याला अर्धन कुणाच्याच कामाला येईल तशी वीरसेवा आणि लिंगायतामध्ये विकृत बुद्धी निर्माण झाले मानवा सावध आणि कुठं राजगवळीनं गोर गरीब लेकरांना आंधळ्या पांगळ्यांना निराधारांना शिकून बाहेर पाठवलं भजन शिकवलं गायन शिकवलं परोपकार आहे त्याला प्रणाम आहे त्यानंतर प्रणाम कुणाला करा संत शिरोमणी शिवयोगी मनमथ माऊली त्यांनी संजीवन समाधी घेतली कुणालाही घाम येत नाही देह ठेवला शिवयोग साधना केली देह ठेवला का बरं त्याला काय पोरगी दिली नसते का कोणी त्या काळात तो कळपोरी होत्या धर्मासाठी त्याने एवढं लिहून ठेवलं आणि आम्हाला बेमारी येत नाही वाचणं होत नाही बरेच टंगळ मंगळ टंगळ एवढा त्याचा त्याग आहे कसं समाधी साधली त्याच्या त्या गाथामध्ये बघा बसवलिंगांना भंगेली वगैरे सांगायला वेळ नाही म्हणून म्हणतो आजचा शिवेचा अभंग संत शिरोमणी शिवयोगी मनमथ माऊलीचा आहे त्यांच्या अमृतवाणीचा मी अर्थ करावा एवढा मी विद्वान परंतु संता घरचा हमाल मात्र निश्चित आहे हमाल म्हणजे इकडलं बोलतं घ्यायचं तिकडं नव्हतं घ्यायचं तसं मी हमाली करण्याकरता आलेलो आहोत म्हणून त्या संत शिवयोगी मनमथ माऊलीला संत शिवलिंगम स्वामी महाराज शिखर सिंगणापूरकरांना कोटी प्रणाम करतो आता अशी नावं घेतो 36 वीरशैव संत कवी आहेत किती आहेत 36 चुकीचे पॉईंट समाजात चाललेला आहे म्हणून सेवेकरता अभंग घेतले आणि माऊली राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज काय बरोबर नव्हते असं का पैसेच मागत होते त्याला मागत होते खरं का खोटं बोला की तुमच्या पुढे कोर्टात की बाहेर केस मांडा खोटं हा असं म्हणा की खोटं राईट अरे त्याने एवढा त्याग केला त्यांनी त्याग नाही केला त्यांनी ईशावास्य उपनिषदातील हा संदर्भ तुम्हाला दिला उपनिषदात सांगितलंय त्यागाविना भोग अशक्य आहे आधी त्याग करावा लागतो आज सगळे गुरुराज माऊली म्हणतात किंवा आरती करतात आयसा गुरुनच मिळते मला काय पाठ नाही तेवढे का म्हणतात त्याग केला त्यांनी कधी महाराजांनी इकडे कमंडल ठेवलं होतं का राष्ट्रसंतांनी नाही आता जे महाराज येतील तसे अरे तुम्हाला आम्ही असं सांगेन जैनामध्ये गुरु येतात त्यांच्या न्यूज वगैरे अनुष्ठान करतात बाजूला पितळेचा किंवा चांदीचा किंवा स्टीलचं डबडं ठेवलेलं असतंय प्रत्येक येतो त्या डबड्यात पैसे टाकतो पाया पडतो जातो ते मुनी काय करतात जैनाचे त्याला हात लावतो आपल्याकडे हात लावते ते मुनी सांगतात कार्यकर्त्याला हे धन समाज कार्याला लावा राष्ट्रसंताने हार घातला शाल घातली महाराजांच्या ठिकाणी असतं तर 2-4 शाला गोळा केला असतो हा त्याग आहे त्यांचा आणि म्हणून त्यांचा स्मरण होतंय माझा त्या राष्ट्रसंताला कोटी कोटी प्रणाम करून आता अभंगाकडे जाऊया शिवा
10:30 कीर्तन कितलं सुरू झालं? 9:30 9:30 ते 10:30 1 तास कशात गेला? इंट्रोडक्शन, प्रस्तावना, परिहार याच्यामध्ये घ्या. मी काय माझी ओळख सांगितलं का? नाही रामारावण खाली बघा सगळी राहणार चालतं. तुमच्या कामात आणि म्हणून आज सेवेकरता संत शिरोमणी शिरोमणी माऊलीचा 5 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील हा अभंग निघू नका. जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. वेद शास्त्र इतिहास हातकरती उपदेश आणखी व्यासाधिक मुनी त्याची सांगती ऊर्ध्वगती परधर्मी मनमत म्हणे जाणावर संतांची वाणी. त्याच्यातलं काय काय मी सांगणार नाही बरं का. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. जसं मला सगळं येत आहे, मला सगळं येत आहे, ही भानगड माझ्याकडं नाही. कारण याच्यात वेद शास्त्र आणि पुराण सांगितले, हे 3 सांगणार नाही. का बरं? देवाची सांगतो मला येत नाही, कारण मी वेदाचा अभ्यासच केला नाही. तुम्हाला कशाला थापा मारू? शिवाय गाव होतं खेडेगाव. तिथे एक महाराज आला, ते पिर्या महाराज. वाढविलेल्या केस, बघे कपडे. आला महाराज देवळात आला. लोक जमले, महाराजाला महाराजाला. अरे म्हणले तुम्ही सगळे भाविक भक्त काय सप्ताह वगैरे करता का नाही? त्यांनी म्हणले महाराजा मला काय करते, भजन येत नाही, कीर्तन येत नाही, पूजा येत नाही, काय काय. अरे मग करा ना देवाचं नामस्मरण. ते म्हणजे महाराज आम्हाला काय सगळं मी करतो म्हणजे. पारायण, शिवपाठ, कथा म्हणजे संचाचं प्रवचन, पुन्हा कीर्तन, जागर. मग ठरली सुपारी. आता सुपाऱ्या ठरून आहे बरोबर नाही. एवढं दिलं तर येत नाही तर ठरलं काय काय त्या काळात असेल की मला काय करावं. आणि मग ते महाराज आला, बाबा लोक आले बसले. त्याने परत काय पुढची थोडी वाचला, थोडं भजन केला. दुपारी थोडे टाळ वाजून भजन केला, पुन्हा गाता भजन केला, पुन्हा शिवपाठ केला. संध्याकाळी 4 मुक्ती बोलला. संचालक कीर्तनाला आला, उभा. भाविक श्रोते संत सज्जनो, तुम्हाला कीर्तन कळतंय का? तुम्ही सांगा बरं. देवाच्या तुम्हाला कीर्तन कळतंय का? कळतंय. तुम्हाला कळतंय? तुम्ही आधी शान मला कळतंय म्हणजे कशाला सांगितलं? दुसऱ्या दिवशी आला तसंच मला म्हणजे कळतंय म्हणलं. तर तुम्ही शाने आधी काम करायचं म्हणला. दुसऱ्या दिवशी आला म्हणलं तुम्हाला कीर्तन कळतंय का? लोकांनी म्हणजे आम्हाला कळतंय, आम्हाला कळतंय. कळतंय नाही. मग अडाण्याला सांगून काय उपयोग? सांग उत्तर का? 2 दिवस राहिला. तिसरं आला, शिवार झालं. भाविक श्रोते संत सज्जन, कीर्तन कळतंय का? इकडल्या पार्टीनं म्हणजे कळतंय आणि इकडल्याने म्हणजे कळत नाही. अरे म्हणलं थांबा, तसा गोगाट करून थांबला. तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळत नाही. ज्याला कळत नाही त्यांनी कळणारा विचारून घ्या. बाबा समाजामध्ये ही खातेगिरी सर्व ठिकाणी चालू आहे. आपल्याकडे चालू म्हणून खातो सर्व ठिकाणी. आणि म्हणून धर्म हा धर्म नाही राहिला, परमार्थ हा व्यापार झाला. तुमच्याकडे वारू आहेत का नाही?
आमच्या इकडे 3000 द्यावा लागतो त्यांना. साहेब वाजवते जंगरला जेवून जायचं एवढ्या करतात 3000 आणि उदया बोला त्यांना 2000 द्यावं लागतं. विचार करा आता इकडल्या पार्टीत सांगितले कारण आम्ही ती एकच होता. आणि म्हणून माई बापू निभ्रांत परमार्थ असावा याकरिता स्वधर्म काय कशाकरिता बाळगावा काय करावं याच्याकरिता संत शिरोमणी शिरोमणी मन्मथ माऊली साहेब माऊली अभंग निजू नका निजू नका निजू नका स्वधर्माने वागा. मन्मथ स्वामी म्हणलं आपल्या धर्माने वागा. मला असं म्हणायचं की सगळ्यात मोठा धर्म कोणता कोणता असेल धर्म कोणता आहे सगळ्यात तिसरा मोठा धर्म हा जोरात जोरात खायचं का स्थानिक गोष्टीने सांगितलं. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इसाई नाही खरा तो एक हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे जाण्याच्या वाटा आहेत. वेगवेगळ्या पूजेचे प्रकार आहेत, वेगवेगळे नाम घेण्याची भक्ती करण्याचे प्रकार आहेत. पण या सगळ्याचं सार जर असेल तर ग्रेट ह्युमॅनिटी मानव धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून प्रभूती ने करे सारी याला सर्व ही प्यारे देव म्हणतो का हे हे मुसलमानाचं हे मागाचं हे वाण्याचं आहे हे बामणाचं आहे. देव कधी म्हणतो प्रभूतीने करे सारी
तयाला सर्व इत्यादी. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ धर्म मानव धर्म नंबर 1. नंबर 2 दुसरा धर्म कोणता सांगा? दुसरा मोठा धर्म कोणता? नमन करूया भारत माते, नमन करूया मातेला, नमन करूया भारत मातेला, नमन करूया भारत मातेला. विश्ववंदिया ज्योती जगाला, विश्ववंदिया ज्योती जगाला, नमन करूया भारत माता, नमन करूया भारत माता, नमन करूया भारत माता. जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसे. दुसरा धर्म राष्ट्रधर्म आहे. राष्ट्रावर संकट आलं, नाही विवाह नसाव, ती म्हणलं विवाह नसाव, ती म्हणलं मी मुसलमान नसाव. राष्ट्रावर संकट आहे, ते जर गोरे नकटे पळत आले, हम सब एक है, हम सब एक. हा राष्ट्रधर्म आहे. आणि महाराष्ट्राचा धर्म कोणता? बहु असो तो सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश. कुणाला येते हे गाणं, कुणाला येत नाही. आताच्या परवाचे गाणे सांगतो तुम्हाला. कोण तू कफर और हे पूर्वीचे गाणे नाहीत. आणि म्हणून मायबापू, पहिला धर्म मानव धर्म, दुसरा राष्ट्रधर्म आणि तिसरा आपला आपला कुलाचार धर्म. बरोबर आहे? मग आता कुलाचार धर्मामध्ये कोणतं कसं काय, आता आपल्या घरच्या उत्तरांनी उतरावं लागते. काय करावं लागेल? कुलते पवित्र, कुलते पवित्र, पावन जगाची करीत आहे. आता कारण हा विषय तो आहे म्हणून दुसरीकडे दुसरा असता तर काढला असता. परंतु तो सगळे वीरशैव आहे. काय म्हणा वीरशैवाचा अर्थ काय? लिंग घरी ठेवलेला, भस्म गाडीवर गेल्यास ठेवलेला. मी 100% सांगतो तुम्हाला. आपण ती कधी आपली स्थिती सांगू नये, पण एक म्हणून सांगतो. सध्या ऊन आहे म्हणून आम्ही भीत आहोत. आम्ही 15 ते 16 गावाचा दौरा करण्याकरिता फिरणार आहोत. कारण इकडले लोक म्हणतात आम्ही सप्ताह केला, आम्ही सप्ताह केला, आणि सप्ताह झाला की विसरून गेला. इकडं म्हणतात सप्ताह केला. पण स्वामी तर म्हणतो नाका काही ना. इकडं उमरगा साईड मध्ये खुदावाडी वगैरे हे भाग आहे. इकडं वाणी डिंग आहेत, काहीच कळत नाही. सगळ्याला तो गळ्यात माळ कपडा लागतो. आता आमचे गुरु काय करतात तर म्हणून सांगायला पाहिजे. माझी काय त्यांची ओळख.
काय सांगणार मी? अरे इकडे काय तर थोडीशी राष्ट्रसंतामुळं हा पट्टा पूर्ण जागा झालेला आहे. लातूरून आम्ही जगायला रेग वाढायची आणि लातूरून इकडे उमेदला रेग वाढायची. त्या रेषेच्या पलीकडं कुठंही एकाच कुठं शिवनाम सप्ताह होतो, एकाच याच्या गळ्यात तीन दिसतोय. आता जंगमध्ये माळा घालायला आणि या जंगमाती घालावा कुठं गारे कसा असावा जंगम? परमृताला विचारा, मला नको. का पवित्र म्हणलं वीर मला? अरे तुझ्या गळ्यात लिंग आहे, हे मोहेबाई टेम्पल आहे, हे मंदिर इथं कन्स्टंट आहे, फिक्स आहे, इथं राहणार आहे. परंतु हे टेम्पल इथं आहे, बसणं जातंय, सडकनं जातंय, शेतात जातंय, दुबईला जातंय, कुठेही जातंय. हे मोहेबाई टेम्पल आहे. जिथं जाशील तिथं ज्याला स्पर्श करशील तो पुण्यवंत, तोही पुण्यवंत. कशामुळं? तुझ्या गळ्यात लिंग आहे. आणि म्हणून बाबा उद्दिष्ट उठा, जागे व्हा, स्वधर्माने वागा. परमृत वाचले म्हणजे सगळे धर्म तो पुढचा जागे धर्मी निष्ठ मग अधर्माची गनिमे सहजे. परमात्मा पार्वतीला सांगले काय केलं? बादशाने एकदा ऑर्डर सुरू, प्रत्येकाने उद्या हौदात दूध आणून टाकायचं म्हणजे, पण दिवस निघण्याच्या आत. बरेच लोकांनी म्हणले आपल्याला कोण नाही. प्रत्येकाने तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी टाकलं त्या हौदात. पण एक शाचन होता, त्यानं तांब्याभर दूध आणलं, त्याच्यात सगळं पाणीच होतं. पण एका तांब्यामुळं त्या पाण्याला दुधाचा रंग आला. तसं एका राष्ट्रसंतामुळं या संप्रदायाला रंग आला. शिवाय आणि म्हणून माई बापू तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारला मी. 18 पुराणापैकी 12 शैव पुराण आहेत, 4 वेद शिव आहेत, 28 आगमसेवा नामाचा आचार, सुक्ती संहिता, एवढं सगळं असून आम्हाला आमचंच कळलं नाही गेले. बरेच लोक माझ्या हात जोडून विनंती आहे, वीरशैव लिंगायत हा धर्म सती पती व्रतमान. तुमच्या गावात सरपंच किती आहेत? तुमच्या गावात येतो सरपंच. बरं, महाराष्ट्राला मुख्यमंत्री येतात, एवढ्या महाराष्ट्रामध्ये. भारताला पंतप्रधान येतात आणि राष्ट्रपती दुसरे बोलण्याला काढणार. सरपंच एक, मुख्यमंत्री एक, पंतप्रधान एक, राष्ट्रपती. मग सतीला पती किती असायला? आता द्रौपदीचं कुठं ठेवा? सतीला पती एक, मग जीवाला देव किती असावे? मी म्हणत नाही, तुकोबा म्हणतात आपुला जो एक देव करून देवा, जेणे देवा सुख नाही. सगळ्या प्रमाणात देऊनही तुका म्हणे कैशी आंधळे गेले विसरून खऱ्या देवा. आणि म्हणून आज माझ्या समाजाचा घात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, इसाई, जैन, मराठी वगैरे वगैरे ब्राह्मण कुणीही करत नाही. माझ्या धर्माचा नाही, माझेच करत आहे. राजा छत्रपती संभाजीची मला वाटतं आज जयंती. माझा प्रणाम आहे त्या धर्मवीराला, कारण तो धर्मप्रेमी नव्हे, धर्मासाठी प्राण दिला. काय सांगत होतो? धर्मासाठी
तुझ्यासाठी प्राण दिला, पण त्याला पकडून कुणी दिलं होतं माहिती आहे का तुम्हाला? आपल्या पुन्हा काय नाव होतं त्याचं? त्याचा नाव होतं शिंगारे का काय? शिरकी शिरकी काहीतरी नाव होतं त्याचं. आपल्यालाच पकडून दिलं. बरोबर आहे, आपणच आपला घात केला. तशीच परिस्थिती या धर्मात आल्या. त्याचं ओझर कल्पना देऊन पुढे जातो. शिवाहार शिवाहार जगामध्ये अनेक धर्म आहेत, मतपंथ आहेत. कुण्याही धर्मामध्ये वीरशैव लिंगायतासारखी गुरु परंपरा नाही. आमच्या इथं आमच्या आज्याचा गुरु तोच, पंजाचा तोच, खापर पंजाचा तोच, त्याच्या खापर पंजाचा उदाहरण. पण आमच्या गुरुची दुर्दशा अशी झाली, मला कुणी नाही बाबांनी तो बोलावं, लिहून ठेवा अंतकरणावर. माझी त्यांना विनंती आहे, मी कुणाच्या शत्रुबुद्धीनं बोलत नाही. माझा धर्म गटांगळ्या खातोय म्हणून बोल. वीरशैव धर्माच्या मठावर 2 मठाधिकारी असतात, एक स्थिर आणि एक चर. स्थिर मठाधिकाऱ्यांनी मठात राहून शेतीबाडी जे काय असेल त्याची व्यवस्था करणे, मठाची डागडूर, आल्या गेलेल्या अतिथी अभ्यागत शिष्यगण यांची सेवा करणे. सेवा म्हणजे पायदाबणे नाही. त्यांना काय भुकेलं अन्न पाणी किंवा त्यांची काय दीक्षा असेल किंवा काय नवीन नवरा नवरी पाया पडायला काय काय धार्मिक कार्य ते स्थिर मठाधिकाऱ्याने करायचे. सर्व मठाधिकाऱ्यांनी 8 महिने शिष्याच्या घरी फिरायचे, तयारी घ्यायची. आज कुठं चांबरगाव, उद्या वेरूळ, परवा दिवशी थांबू, फिरायचे. गुरुला निमंत्रण नाही, आपण फिरायचे. आता तुम्हाला माहित आहे का, तुला तुमच्या लांबावली गाव, आमच्या गावात रोज मास्तराच्या वर्ग. तुमचं पोर काय का शाळा आमच्या शाळेत वाटलं, तुमचं पोर काय का आमच्या शाळेत वाटलं, पोरं गोळा करीत पाहिजे. गुरुचं हे कर्तव्य आहे की गावोगाव जाणे, 8 महिने फिरावं लागते. दीक्षा देणे, धर्मोपदेश करणे. आणि छोटं गाव असेल सांबरगाव 1 दिवस राहायचं, मोठं गाव औसा उदगीर 2 दिवस राहायचं, धर्मोपदेश करायचा. आता जे महाराज लोक काय कसणार, बसू नका गाडीवर. लोक कसं ऐकत ऐकते ते सांगण्याची कुशाग्र बुद्धीचं साठवण करा. मी तुम्हाला ते सांगतो. शिवाहार एका गावामध्ये श्रीमंत सावकार होता. त्याला एकुलता एक मुलगा, सुंदर लेखना वगैरे वगैरे वगैरे. त्याचं लग्न झालं होतं, परंतु तो सर्व आघाड्यावर अपेशी होता. म्हणजे सगळे दुर्गुण होते त्याच्यात. त्याचे नाव सांगितलं नाही, तुम्हाला माहित आहे, सगळे दुर्गुण. तो सावकार गेला आणि पाया पडला त्या महाराजाच्या. म्हणला, महाराज आमचं पोरगले बिघडले, वस बुडतो काय की बुडाला तरी बरं. महाराज म्हणजे काय काय करते, दारू पितय, बाई करतय, जुगार खेळतय वगैरे वगैरे सगळे दुर्गुण. आले महाराज, थांबले. त्यानं आधीच महाराजाच्या जेवढं ती बाहेर जाऊन तिच्या खाली गोट्यावर बसली. महाराजांचं जेवण प्रसाद वगैरे झाल्यानंतर त्यांनी म्हटले, कुठे गेला तुमचा मुलगा?
बोलू का म्हणजे नको नको बोलू मी म्हणजे पारावर बसते म्हणजे महाराज केलं उठलं ना आपल्या रानात त्याच्या झाडाखाली जाऊन बसले महाराज मी त्याच्या मागे हळूहळू गेले मला म्हणजे आता कुठं जाऊ उन्हाचं म्हणजे महाराज इकडे आले आपलं भावलं त्यांना टाकलं महाराज बसले आणि मग त्याने पाया दुष्ट जरी असला मानू नये गुण दोष त्याचे गुणदोष पाडू नये असं माऊली पण मग सांगतात आता तुमच्या जंगम कोणा मी कसा ओळखू कोण आहे त्याची कोण सुवासिन आहे मी कशी ओळखू कोण आहे कपाळी कुंक आहे गळ्यात मणिमंगळसूत्र आहे आता पायात झोपली शरीरी दाटिने कनकभूषण व्यर्थ भासे एका ही खूण आहे तशी जन्माची काय खूण आता पण स्वामी महाराज हात जोडतो समाजात येत असताना कावी 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 खेळतो ना मारतो कळलं का माझं म्हणणं कावी कावी खांद्यावर आहे आता मी जन्मा कीर्तनाच्या आपलं जन्माच्या पाया पडतो जंगमच कोणी दिसना मी काय माझी प्रार्थना आहे क्षमा करा माझं वाढू नये म्हणून ती जंगम आल्याबरोबर महाराज आले म्हटलं की कोंबडे टाकले बसले महाराजांनी विचारले काय करायचं काय करता काय नाही काय करता सांगितलं म्हणलं आता काय बापाने सगळं सांगितलं असेल काय झालं सगळी कथा सांगते खाता पेचावर भाजी करता दारू पेचा तुमचं जी काय बोलल्या कुठं बोलल्या महाराजांनी म्हणजे हे सगळं चांगलं आहे की म्हणजे कारण का पाणी चेहरा रंग कैसा तुम्ही मिलाये वैसा आम्ही मास्तर होतो पोरासारखं वागलं त्याच्यात मिसळलं पाहिजे तर ते लेकरू आपलं होते आणि मग त्याला ते आनंद वाटला त्याला खुलून सांगितलं असं करता 1000 रुपयाचा हे सगळं सांगितलं महाराजांनी म्हणले केव्हा जाता 1000 रुपयाला दुपारून जाता सकाळी जावं उद्या म्हणजे खायला कधी जात होते ते दुपारी जातो सकाळी जावं म्हणजे वेशागमन त्याच्यात जा रात्री जाता सकाळी जावं सकाळी सकाळी सगळं सकाळी जाव खायला कधी जातं 10 रुपये जातात न पेता जावं मग सकाळी गेला कुठं ते काय गटारीच्या कडेला ठेवलेला हांडा गटारीचं बकेटनं पाणी घ्यायचं त्याच्यात टाकायचं उकळू लागलं त्याच्यात देणकं वगैरे त्यानं बघितलं असलं घाणन मी पेतो आजपासून प्यायचं दारू कट पुन्हा गेला खानावळी त्या खानावळीने काय केलं रात्रचं उरलेलं खरकट थोडं भात काय असं ते काय टाकलं काय चबळून टाकलेले काय नवं टाकून ती शिजीत होतं हे नाही बघितलं सगळ्या गावचं उष्ट आणि कालचं राहतं राहिलेलं खरकट आणि हे मला तो म्हण आता काय सुटलं दारू सुटली मग सुटलं तर सकाळची 8-9ची वेळ होती कोण वेळच्या होती तिकडे गेला रात्री काय बाबा ते केसाचा टोप घातलेला पिना लावलेला थोबाडाला पावडर लावलेलं तिथं लिपस्टिक ते सुंदर दिसायची तोंडात काय सगळे दात पडलेले चौकी बसले
रात्री सांच्याला होता सकाळी गेला तर ती होंडीच्या होंडीत तिनं रात्री टोक जास्त नव्हते कारण काढून ठेवली होती. घरची एवढी सुंदर असून ह्याच्या मागलं सुटलं. काय काय सुटलं? मूस, दारू, स्त्री, न पेत होता. नाव होताना काय करायचं की पाठ माग बसतात बघा. त्यांनी जे पान खायची ते त्याच्या हातात देतात आणि ते लोक असं करतात खरं खरं उठतोय. तिला बाडी त्याला दिसली ते बी सुटलं, संजय सुटला. आणि म्हणून तुमच्याकडे तेवढी कुशाग्र बुद्धी असली पाहिजे आणि मग त्याला म्हणावं गुरुदेव तुम्हारे जय, गुरुदेव तुम्हारे जय जय, गुरुदेव तुम्हारे झिंज्या वाढविल्या भरले कावी रडायचे सुद्धा उरलो. मोठामचा घात झाला. माझी मौली राष्ट्रसंत आणि 5-10 वर्ष राहिले असते तर मोठे उपकार झाले, पण आमच्या स्वाधीनच्या नाहीत. परंतु त्यांचे शब्द आणखी आमच्या हृदयात आहेत. उद्दिष्ट उठा जागे व्हा. इथं स्वार्थ करू नका. माऊलीकडे जाण्यापूर्वी मी परमरेशाकडे मोठा म्हणेन. सगळेच म्हणतात परमरेशा आम्ही वाचले कुणीच म्हणे नाही वाचले, कारण वाचले तर पाठ नाही. जंगमुकुळीचा बाळ सुदृढ सिंहासनी न बैसवावा कूड. माझ्या घरचा नाही, परमरेशा पहा काढून. मग किती महाराष्ट्रात नाही मराठवाड्यामध्ये 8 लेकरं बसल्यात असले 8-8, 12-12 वर्ष. किती नागठाणा, गडगा, हाडोळती, अहमदपूर, माजलगाव, 5, बर्दापूर 6, औसा 7, मानूर 8. तुम्ही काय करायचं? वादळ सुटलं होतं तुम्हाला आम्ही पडले असते. आम्ही कुकू घातलो का? का बरं बडीचे पिकत नाही तू. मग ते काहीतरी बारकं पोरं उभं होते त्याचं लगीन करताव का? परिपक्व होऊ द्या मग त्याचं लग्न करा. 25 वर्षाचा तरणा होऊ द्या. संस्कृत वीरशैव धर्मज्ञान पट्टीचा वक्ता समाज धुरीण समाज कार्य करणारा. गादीवर बसविण्याची पहिली पद्धत वेगळी होती. आता कुल वंश परंपरेत झाले. पोराचं पोरगा ही वीरशैव धर्माला घातक आहे. दुसरं सांगतो, आमचे गुरु शतस्थल ब्रह्मी हो, जगद्गुरु हो.
ते मठाचे मालक नाही, ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. कोणाचे? ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. यांना जमिनी वगैरे विकण्याचा अधिकार नाही, कारण यांनी किंवा यांच्या पूर्वीच्यांनी कमवलेल्या नाही. मग हे दान दिलेलं आहे कशाला? समाज कार्याकरिता. आज होतंय का माझा प्रश्न आहे तुम्हाला. शुद्ध असाल तर विचार करा, नसाल तर गबसा. शिवाहार शिवाहार शिवलिंगायत किंवा जंगम यांना मनाई होती. त्यावेळेस प्रोफेसर वडिया, पार्लिन प्रभू, धर्मवीर देशकेंद्र असे 18 लोक होते पंडित. निजामाच्या कोर्टात केस घातली. 1935 केस म्हणजे प्रकरण मिटलं आणि वीरशैवलिंगायताला वीरशैवलिंगी ब्राह्मण धर्म असं मान्यता मिळाली. निजामाच्या कोर्टात न्याय मिळाला, परळी खुल्ली झाली. दुसरं सांगतो, पश्चाताप झाला, मल्लप्पा बसाप्पा वार झाला की खरोखर माझा धर्म एवढा श्रेष्ठ असून माझी संपत्ती काय जाळायचंय का? वारदाने आपली कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी विकली. वीरशैवलिंगी ब्राह्मण धर्म ग्रंथमाला प्रकाशित केले, हस्तलिखित गोळा केले. छापण्याकरिता पैसे नव्हते, जमिनी विकल्या. आमच्या गुरुनं कवा एखादा शिवपाठ छापून तुम्हाला फुकट दिलाय का? बोला. तुम्ही म्हणता असाल महाराज इथे नाही म्हणून, तुम्ही जगद्गुरूच्या पुढे नेऊन उभा करा का? अग्नीच्या ठिकाणी शाप देण्याचं एवढं पुण्य सामर्थ्य नाही. विश्वामित्रांना हरिश्चंद्राला शाप दिला होता, पुन्हा त्याला तपश्चर्या करायला जावं लागलं. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. शाप देणे इतकं सामर्थ्य नाही. तपश्चर्या केलेली पाहिजे, पुण्यपदरी असलं पाहिजे. डोंट वरी, भिवू नका. पुण्या मठाने केलं. एखादी संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, विद्यार्थी वसतिगृह. अरे त्या सिद्धगंगा मठाचे शिवकुमार स्वामी 111 वर्ष जगले. आजही त्याच्या मठामध्ये 20,000 विद्यार्थी जेवतात आणि त्यांना कपडे, लत्ते, वह्या, पुस्तका सुद्धा पुरवलं जातंय. मी पाहून आलोय म्हणून बोललोय. 2009 मध्ये पाहून आलो. ते महाराज होते. आपल्या गुरुंनी काय काढले का? पण आरामची वानगटाची सोडा. जन्माच्या पोराला शिकवलं का? सोमाय नमा, रुद्राय नमा, ताम्राय नमा, देवदार. पंचांग बघायला झालं की दुसऱ्याकडे जावं लागलं. ही धर्मजागृती. दुसरं सांगतो, हे बर्दापूर मठ आणि माजलगाव मठ या मठाच्या विरोधात तिथले लोक कोर्टात गेले. प्रकरण बर्दापूरचं मिटलं आणि या कोर्टात त्या पोराला रद्दबातल ठरवलं कोर्टानं. आताही माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो कोर्टाचा निकाल. माजलगाव प्रकरण चालू आहे. आता पेटवू सारे राज. ते भविष्यात असं होत जाईल याच्याकरता युअर अटेन्शन प्लीज, सावध व्हा. आणि म्हणून मनमत माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, निजूला
घोटाळा सांगतो आणि मधली चाल देतो. बरोबर आहे? तुम्ही म्हणता सात चाल वगैरे नका. नाही नाही, झालीच पाहिजे चाल. मला बसायला मिळतंय ना जरा. जर धर्मानं म्हणजे नीतीनं नाही वागलो तर काय धोका होतो एवढं सांगतो. एका गावात एक म्हातारं होतं, नवरा बायको. त्यांना 2 पोरं होते. शेतवाडीचं होतं. रोजी रोजगार लोकांचे सोयाबीनाचे गुत्ते, तुरीचे गुत्ते घेऊन त्यानं 4 एकर शेत कमवलं. 4 खोल्या बांधलं. दुधाला एक म्हैस घेतलं. रावण एकराला पांघराला म्हणून एक घोंगडं घेतलं. आनंदात चालू होतं. एवढ्यामध्ये पोरं शाणे झाले. त्यांचं लग्न कर. त्या काळाचं लोक हाताचे नाही. आता मुळीच विचार करू नका लग्न होईल की म्हणायचं. परंतु विवेक हा जागा झालेला नाही तरुणाचा. अरे पूर्व एवढे ऋषी होते का सगळ्याचे लग्न होत होते का? अरे अभ्यास करा, ब्रह्मचार्य पाळा, योग साधना करा, जीवनाचं सार्थक करून द्या. लग्न म्हणजे लाचांड. शिवार 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 आणि मग त्यांची लग्न झाले. 2 घरच्या 2 सुना. त्यांची भांडणं. काय दिलं म्हणजे तुझ्या बापानं. मोठ्या पल्लं ते म्हणतो तुझ्या बापानं काय दिले. अगं खुर्ची दिली तर त्याला एक पाहायचं नाही दिलं. रोज भांडणं उलाले. म्हातारं कंटाळलं. गावातले शाने शाने माणसं बोलवले. पाटील, पटवारी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे वगैरे सगळे आले. म्हणजे बाबा काय म्हणजे हिची असणारी वाटणी करायच्या. दोघाला वाईट व्हायचे. मला लई ताप फुलाला. काय प्रॉपर्टी आहे? म्हैस आहे, कोंबडे खाय, म्हैसे खाय, 4 एकर शेत आहे आणि 4 खोल्या आहेत. दोघाला 2 खोल्या द्या. म्हैस एकाला द्यायची नाही, कोंबडं एकाला द्यायचं नाही, मधातून फाडायचं नाही, शेत एकाला द्यायचं नाही, मधातून धुरा घालायचा, पण दोघाला सारखं वाटून द्या. म्हाताऱ्याने सांगितलं लोकाला. लोक त्या गावचे शाने होते हो. त्याने म्हणले काय हरकत नाही. हा म्हणजे तुमच्याकडे कुणाला आधी उचलायचा मान बारक्याला होईल. बारक्याचं आब्र होत. मी काय सांगितलं की बदनीती केल्यानंतर आपल्या निष्पाला असेल तर हा आपला विषय झाला. मग त्याने म्हणले हा म्हणजे पहिली वाटते शेताची. बोला म्हणले हा म्हणजे दिवाळी गुढीच्या पाडव्यापासून दिवाळीच्या पाडव्यापर्यंत 6 महिने एकाला आणि दिवाळीपासून गुढीपाडव्यापर्यंत 6 महिने एकाला. उचल म्हणले धाकट्याला. त्यानं म्हणला दिवाळीच्या पाडव्यापासून गुढीपाडव्यापर्यंत सुखीचं शेत गेलं धाकट्याला. आता राहिली म्हैस. शिंगापासून शेपटापर्यंत मोजली पाठीवर रेग ओढली. हा म्हणजे ह्या रेगापासून इकडचा शेपटा काढला भाग एकाला, तोंडा काढला भाग एकाला. धाकट्याला म्हणजे उचल. त्याने म्हणला शेपटा काढला मला. कारण शेत तिकडून पडतंय, झाड तिकडून मिळते. आणि तोंडाकडे घेऊन काय करायचं? कोणाला सारी फिरा, पाणी पाजा, वैरण टाका. दुधाचं शेणाचं धाकट्याला गेलं आणि म्हैस तारीख फिरायचं ह्याच्या नशिबी. उन्हाळ खड्डा घालायचं हायब्रिड करायचं ह्याच्या बनायचं थोरल्याच्या. आणि धाकटं चांगलं घेऊन सुगीचं पीक नेऊ लागलं. आता राहिलं कोंबडं. हा म्हणले कोंबडं रातचं आहे का दिवस आहे? थंडीचे दिवस. धाकट्यानं म्हणलं कोंबडं रातचं मला. थंडीचं कोंबडं तिकडे चाललं दिवसा थोरल्याकडे राहिलं. पण धाकट्या थोरल्याची बायको हुशार होती. आता तुमच्याकडे पाहिजे तुम्ही हुशार असावं. मी माझ्या घरचं बोलत नाही. मैत्री गार्गी नावाच्या 2 स्त्रिया होत्या. या स्त्रियांनी ऋषी मुनीला वेदांतात जिंकलं होतं. नंबर 1. नंबर 2 कैकेयीनं दशरथाला आग मोडला रथाचा. त्यावेळेस हात घालून त्याला विजयी केलं. तुमची ताकद तुम्हाला कळत नाही.
परंतु ही जी असणारी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. परंतु आपल्याला कळते, आपल्याला कुठतरी आरशात पाहावं लागते. तसं पुराण ग्रंथ धर्मात पहा. आणि म्हणून तिची बायको शेतकरी होती. तिने म्हणजे मी सांगते तसं ऐका म्हणजे. त्याने म्हणलं तुला काय कळतं म्हणजे पाटील पटवारी सरपंचाने न्याय केलाय. मी सांगते तसं ऐका. कधी कधी ऐकावं बघा कुणाचं, कारण ती साधारण नाही, ती जन्मदात्री आहे. थोर तुझे उपकार, 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 थोर तुझे उपकार. पार्वती साधी शक्य आम्ही लोकांनी ऐकावं आहे. स्त्रीच ऐकतो म्हणून त्यानं बाबा रानातून म्हैस आणला, बांधून चारून बांधला, दिवस मावळा तर पिलं भरून दूध काढायला आला, धाकटा दीड आणि ते गुडघ्यात घेतला, सर 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 धार काढला तर पिलं भरत असत. एवढ्या त्या माऊलीनं नवऱ्याच्या हातात चिपाट दिले, जा म्हणजे म्हशीच्या नाकात झालं. का मी सांगते ती कर खरंच हे केलं. म्हशीच्या नाकात चिपाट घातलं, म्हशीनं गेलं पाशी सगळं दूर सांग. राहिलं घोमऱ्या थंडीचे दिवस मावळा असा फुलवणा होता. घोंगडं रांजणात बुडविले तडक्यावर. वहिनी घोंगडं आणि बोलला का केला दिवस आमच्याकडे होते, आम्ही काय दसरा झाला की ह्या माऊलीनं सगळी गावातील मोकार गुरं गोळा केली, उपाटी काढली, हायब्रिड फुलवऱ्या चिकाण्यात होत सगळी जनावर मध्ये धाकट पळत पळत आलं. म्हणलं वहिनी असं का असं का हे. आणि 10 दिवसांची दिवाळीचा पाडवा आमच्याकडे शेतात, आम्ही काय करू. नका जाऊ नका जाऊ आडवागे, खोले तरे वही उपाय, खोले तरे वही उपाय, नका जाऊ आडवागे, नका जाऊ आडवागे, नका जाऊ आडवागे. म्हणून माई बाप हो, धर्मकुळीचा जाणा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. अनाधिकाराच्या हातात काडी चिडेबिरी येऊ नका. अधिकार पहा, ज्ञान पहा आणि मार्गाला लागा. माझा वैयक्तिक व्यक्ती दोष नाही, तर माझ्या धर्मात मी जे बोललोय माझ्या मनचं नाही, ग्रंथाच्या आधारे आहे. असे अनेक उदाहरण आहेत. सांगत नसलं तर काय तरी मग त्याला ह्याला पुन्हा बोलू. आणि म्हणून सगळ्याला विनंती, साथ म्हणा ना, सगळ्यांनी भजन करा, पण हळू भजन करा. मांडव हा कपड्याचा, तुम्ही जोरात जर म्हणलो तर फाटत फिटत. म्हणून हळू म्हणा. शंकर